सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे समजले जाणाऱ्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो उद्या होतोय। आपण सध्या या ठिकाणी जे आहे ती मतमोजणी केली जाणार आहे। करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील जो हॉल आहे या हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे। या ठिकाणी पाहू शकतो की आपण प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते या मतमोजणीसाठी तयारी करण्यात आलेली। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कर्मचारी जे आहेत ते सध्या उद्याच्या मतमोजणीच्या तयारीसाठी ते आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन तपसे साहेब जे आहेत ते या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत असताना चित्र या ठिकाणी दिसतंय। आपल्या बरोबर सचिन तपसे साहेब काय सांगाल, कशा पद्धतीनं या निवडणुकीच्या निकालाची तयारी करण्यात आली? किती कर्मचारी आहेत, किती टेबलावर होणार आहे, किती राऊंड होतील? 10 टेबल लावलेले आहेत आपण आणि 3 राऊंड मध्ये मतमोजणी पूर्ण होईल आणि जवळपास एक 50-55 कर्मचारी आहेत आणि पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। एकत्रित सर्व आम्ही उद्यासाठी तयारीत आहोत। किती वाजता साहेब मतमोजणीला सुरुवात होईल? अंदाजे किती वाजेपर्यंत निकाल संपेल? 10 वाजता चालू होईल आणि एक 2 घंट्यामध्ये पूर्ण होऊन जाईल मतमोजणी संपूर्ण। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते उद्या सकाळपासून जे आहे ते करमाळा नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून ही जी निकालाची प्रक्रिया आहे ते यामध्ये जे आहे ते 10 टेबलवरती आहे ते मतमोजणी होणार असून 3 राऊंड मध्ये जे आहे ते या मतमोजणीचा निकाल बाहेर पडणार असून 1 ते 2 तासामध्ये जे आहे तो हा निकाल बाहेर पडेल। यासाठी प्रशासनाच्या वतीनं योग्य अशी खबरदारी घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील बंदोबस्त लावण्याची माहिती जी आहे ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी यावेळी दिलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।